जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपण 64वा श्लोक काल सुरू केला होता, बरोबर. अं, हं. जय गुरु. जय गुरु. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. हं. तर याचं अन्वय काय? जो विधेय आत्मा म्हणजे जो ज्याने आत्मा किंवा असा जीवात्मा की ज्याने आपलं म्हणजे अंतर्मुख जो झालेला आहे असा विधेय आत्मा. हां. आणि अं, रा- अं, आणि असा तू म्हणजे परंतु विधेयात्मा जो असतो की ज्यांनी आत्मनिष्ठ जो आहे तो रागद्वेष वियुक्तही, राग आणि द्वेष या दोघांनाही त्यांनी वियुक्त म्हणजे तोडलेलं असतं असा. इंद्रियही आत्मवश्यही म्हणजे इंद्रिय वश करून, इंद्रिय ज्याच्यामध्ये म्हणजे वशात म्हणजे नियंत्रणात असतात असा तो. विषयांचरण. विषयांचरण म्हणजे एकदा का इंद्रिय त्याच्या ताब्यात आली की तो जे विषय आहे, विषय म्हणजे ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत सगळ्या ज्ञानेंद्रियांचे, ते चरण चरण म्हणजे आचरण करून किंवा त्याचा अनुभव घेऊन तो प्रसादम अधिगच्छति. आता याचा कोणी कोणी लोक असाही विचार करतात, म्हणजे अर्थ काढायचा प्रयत्न करतात या श्लोकाचा, की ठीक आहे, इंद्रिय एकदा नियंत्रणात आली की मग त्यांनी कसंही वागलं तरी काही फरक पडत नाही, कारण इंद्रिय त्याच्या म्हणजे नियंत्रणात आहेत, मग तो कसाही भोग घेऊ शकतो. पण असं नाही. शंकराचार्यांनी असं म्हटलेलं आहे की अशी जी व्यक्ती आहे की ज्याच्या इंद्रिय ज्याच्या वशात आहेत, नियंत्रणात आहेत, अशी व्यक्ती उगीचच विषयांचा भोग ती घेणारच नाही. अगदी जेवढा आवश्य आहे शरीर चालवण्याकरता तेवढेच तो विषयाचा भोग घेईल. म्हणजे ज्याला आपण म्हणतो जगण्याकरता खाईल, खाण्याकरता जगणार नाही असं. हां. तर तिथं विषयांचरण म्हणजे ठीक आहे, श्वास म्हणजे आपल्याला जगण्यासाठी म्हणून श्वासोच्छवास करेल, पडण्यासाठी म्हणून विश्रांतीसाठी म्हणून निद्रा घेईल, खाणं चयापचयासाठी म्हणून खाणं करेल, पाणी पिईल वगैरे, म्हणजे आवश्यक तेवढ्या गरजांनीच तो विषयांचरण करेल. आणि असा जो आहे विधेयात्मा, तो प्रसादम अधिगच्छति. पुढे काय? सशांतीम अधिगच्छति. अधिगच्छति म्हणजे तो प्राप्त करतो. तर इथे प्रसादम, हे प्रसादम अधिगच्छति म्हणजे काय की सद, सद धातू आहे संस्कृतमध्ये. सद म्हणजे बसणे, वास करणे, शांत होणे, आराम करणे वगैरे असं. त्याच्यापासूनच सदन हा शब्द आलेला आहे. सदन म्हणतो ना आपण, घराचं नाव देतो ना आपण, सदन, अमुक एक सदन वगैरे. नंतर सदपासून म्हणजे सीदती वगैरे हा धातू, म्हणजे सदचं सीदती वगैरे रूप होतात. आणि प्रसादम, प्रकर्षेण सीदती असा जो आहे तो प्रसादम, म्हणजे त्याला प्रकर्षाने जो पूर्ण आरामात असतो. सद म्हणजे आराम, निवांत. हं. तर प्रसादम अधिगच्छति म्हणजे शांतीलाच तो प्राप्त होतो. स्थिर आणि शांती अशी तो त्याला प्राप्त होतो असं. तर आपल्याला जो प्रसाद म्हणजे प्रसादम अधिगच्छति म्हणजे त्याला प्रसाद प्राप्त होतो असं नाही. तो प्रसादाला प्राप्त होतो. प्रसादाला म्हणजे प्रसाद म्हणजे शांती. सद धातूपासून जे आलेलं आहे, आपण म्हणतो देवाचा प्रसाद आहे. देवाचा प्रसाद आहे म्हणजे काय की देवाचा जो अंश आहे, देवाला नैवेद्य दाखवलेला, तर तो आपण जर स्वीकार केला तर त्यांनी आपल्या डोक्याला शांती मिळेल. तर या अर्थाने प्रसाद या शब्दाचा अर्थ करत तो आहे. प्रसाद, प्रसन्न, हे सगळे समानार्थी शब्द आहे. प्रसन्नता, शांती ही प्रसन्नतेशिवाय होऊच शकत नाही. असं.
समजलं? तर इथं असा जो म्हणजे मुख्य काय या श्लोकाचं आहे, की प्रसाद प्राप्ती किंवा प्रसन्नता किंवा शांती ही कधी प्राप्त होईल? की राग, द्वेष यांना तोडून आसक्ती आणि विरुद्ध आसक्ती म्हणजे द्वेष यांना तोडून इंद्रियांना आत्मवश करून पूर्ण नियंत्रणात आणून मग जर विषयांचा भोग घेतला तर आपण कारण आपण त्याच्यात अडकतच नाही मग त्या विषयांमध्ये आणि मग तो असा जो भक्त आहे असा जो आत्मज्ञानी आहे तो प्रसादम अधिगच्छती म्हणजे तो प्रसन्नता प्राप्त करतो असं प्रसन्नता म्हणजे चित्ताचा क्षोभ न होणे चित्त स्थिर असणे चित्त शांत असणे असं समजलं हो सर. हा पुढे जाऊया आपण 65वा श्लोक आता प्रसादाचं तर प्रसादाने काय होतं प्रसाद तर मिळाला प्रसाद प्राप्त झाला म्हणजे चित्त शांत झालं पुढे काय प्रसन्नता प्राप्त झाली पुढे काय प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते याचा अन्वय प्रसादे म्हणजे त्या प्रसाद ज्याला प्राप्त झालेला आहे म्हणजे प्रसन्नता ज्याला प्राप्त झालेली आहे असा तो हा असा जो असतो तो हम्म, हम्म, अं, अस्य म्हणजे असा प्रसाद प्राप्त झालेला असा हा सर्व दुःखानां हानिही उपजायते आणि असं प्रसन्नता ज्याला प्राप्त झालेली अशाची काय होतं सगळ्या दुःखांची हानी म्हणजे नाश उपजायते म्हणजे सगळी दुःख ही गळून पडतात त्यांचा नाश होतो त्यांची हानी होते म्हणजे दुःखाचं मूळ काय तर अशांतीमध्ये आणि अशांती गेली प्रसन्नता आली की सगळी दुःख चालली गेली सगळ्या दुःखांचा नाश झाला नंतर पुढचं वाक्य प्रसन्न चेतसो ही चेतसा ही आणि असा जो ज्याचं चित्त चेतसा म्हणजे चित्त चित्त म्हणजे ज्याचं चित्त प्रसन्न आहे प्रसन्न म्हणजे आनंदी म्हणा किंवा स्थिर शांत आहे असं म्हणा त्याला आशु आशु म्हणजे लगेच इमिजिएटली सत्वर त्याला बुद्धी ही परिअवतिष्ठते आणि अशी एकदा का चित्त शांत असलं स्थिर असलं की अशाची बुद्धी जी आहे ती परिअवतिष्ठते परी म्हणजे सगळीकडून अव म्हणजे खाली खाली म्हणजे सेटल डाऊन बरोबर आणि तिष्ठते म्हणजे स्थिर होते ती उचंबळत नाही म्हणजे भरकटत नाही कुठे त्याची जी बुद्धी आहे ती भरकटत नाही जे आपण आधी समाधी आपण जे म्हटलेलो आहे की ज्याची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थिर पाहिजे उगीच इकडे तिकडे भरकटून त्या बुद्धीला भरकटू द्यायचं नाही आहे तर ती बुद्धी स्थिर कशी होणार तर प्रसादाने प्रसादामुळे दुःखाची हानी होईल प्रसन्न चित्त झालं की त्याची बुद्धी लगेचच परिअवतिष्ठते म्हणजे सगळ्या बाजूंनी स्थिर होईल फक्त एकाच बाजूंनी नाही म्हणजे कुटुंबाच्या व्यवहाराच्या वगैरे सगळ्या बाजूंनी त्याची बुद्धी पूर्णपणे स्थिर होईल एकदा का चित्त प्रसन्न असेल तर आणि प्रसन्न झालं की बरोबर हं? तर असं ऍक्च्युअली प्रसन्न वदन हे जे आहे ना प्रसन्न वदन हे अत्यंत म्हणजे काय ज्याचं चित्त परमात्म्यात स्थिर आहे अशाचं वर्णन नेहमी प्रसन्न वदने क्षणम असं केलं जातं की ज्याचं ज्याचं मुखकमल जे आहे ते अत्यंत प्रसन्न स्थिरचित्त आहे असं त्या अर्थाने ठीक आहे आता 66वा श्लोक आणि म्हणजे आता हे परत बघा हा क्रमाने आहे प्रसाद प्रसन्न प्रसाद प्रसाद किंवा प्रसन्नता प्राप्त झाल्याने बुद्धी स्थिर झाली बुद्धी स्थिर झाल्याने आता काय होतं बघा किंवा ती बुद्धी जर स्थिर नसेल तर काय होतं हे इथं लिहिलेलं आहे नास्ति बुद्धिरयुक्तस्य
न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांती प्रशांतस्य कुतः सुखम. म्हणजे अयुक्तस्य बुद्धी न अस्ति. म्हणजे जो अयुक्त आहे, युक म्हणजे योग, म्हणजे ज्याचं म्हणजे ज्याला आपण योग, जो असा योग झालेला नाही त्याचा किंवा स्थिर झालेला नाही, म्हणजे चित्त त्याच्या आत्म्यात म्हणजे अंतरात्म्यात ज्याचं चित्त स्थिर झालेलं नाही, असा तो, त्याला म्हटलं जातं अयुक्त. ज्याचं चित्त परमात्म्या जो मध्ये स्थिर झालेलं आहे त्याला म्हटलं जातं युक्त. युक्त म्हणजेच योगी, अयुक्त म्हणजे अयोगी. बरोबर. तर अयुक्त की ज्याचं चित्त परमात्म्यात स्थिर झालेलं नाही, त्याची बुद्धी न असती. त्याची म्हणजे परमात्म्याविषयी किंवा आत्मस्वरूपामध्ये त्याची बुद्धी लागतच नाही, न असती. च अयुक्तस्य च भावनान. आणि असा जो अयुक्त असतो की ज्याची बुद्धी परमात्म्यात लागलेली नाही किंवा ज्याचं चित्त स्थिर झालेलं नाही आत्म्यामध्ये, तर त्याला त्याचा म्हणजे भावना, भावना म्हणजे कळकळ पण नसते, असं करावं असं पण त्याला वाटत नाही. त्याची त्याला भावनाच होत नाही. कारण का की म्हणजे सगळं म्हणजे ज्याला संशय म्हणू, विकल्प म्हणू, बुद्धीसारखी स्थिर होऊच शकत नाही, कारण ती भावना होतच नाही त्याची. कारण त्याचं चित्त नेहमी भरकटतच असतं. त्यामुळे अशी जी परमात्म्यावर म्हणजे निधिध्यासन म्हणा किंवा ध्यान करण्याची बुद्धी आहे, किंवा बुद्धी तर जाऊच द्या, पण त्याची तशी मग भावना पण होत नाही. त्याचं चित्त हे सतत बहिर्मुखच राहत असतं. न च अभावतया शांती. आणि अशी जी असा जो भावना करत नाही, बरोबर, आत्मरूपामध्ये बुद्धी ही आत्म्यामध्ये किंवा आतमध्ये स्थिर, अंतरात्म्यात स्थिर करण्याची जो भावना करू शकत नाही, हा, त्याला शांती पण नाही. अभावतया च शांती ही न असती. म्हणजे त्याला शांती प्राप्त होत नाही. आणि अशांतस्य कुतः सुखम. आणि असा जो अशांत माणूस आहे, की ज्याला शांतीच नाही, स्वस्थ नाही, स्थिर नाही, त्याला सुख कसं मिळणार? नाही का? आणि सुख म्हणजे सुख किंवा आनंद हेच ब्रह्माचं रूप आहे. ब्रह्म म्हणजे आनंद, नाही का? प्रसन्न, आनंद, ब्रह्म हे एका दृष्टीने सगळे समानार्थी शब्द आहे. शांती, शांतीचा अर्थ आहे शम इति. शम अति, किंवा शम म्हणजे कल्याण, अति म्हणजे खूप, परमकल्याण म्हणजे शांती. शम म्हणजे कल्याण. शंकर, शंकर म्हणजे काय? जो कल्याण करणारा तो शंकर. तसं तर शांती म्हणजे कल्याण. शांती म्हणजे असं नुसतं झोप किंवा असं हे नाही, तर कल्याण, पूर्ण कल्याण किंवा आनंदावस्था, त्याला म्हणतात शांती. तर इथं जिथं शांती नाही तिथं सुख कसं प्राप्त होणार असं. तर बघा, प्रत्येक ठिकाणी ना, म्हणजे प्रत्येक श्लोक हा एकाचा दुसऱ्याशी संबंधित असतो. जसं आधी प्रसाद, प्रसादानंतर बुद्धी, बुद्धीनंतर शांती, शांतीनंतर सुखम असं. ठीक आहे. तर इथे नंतर पुढे मग शंकराचार्यांनी एक त्यांच्या भाष्यामध्ये असं पण दिलेलं आहे की म्हणजे शेवटी मग या या शांतीचं मूळ काय, की इंद्रिय जी आहेत त्यांना विषयरहित किंवा इच्छारहित करणं, हेच हेच सुख आहे. कारण सगळं मूळ अशांती किंवा आनंद नसण्याचं, दुःखाचं मूळ काय आहे? विषय, इंद्रिय आणि त्यांचं विषयेच्छा. तर ते जर मूळ जोपर्यंत दूर करत नाही तोपर्यंत सुख प्राप्त होणार नाही. आणि कोणी म्हणेल की नाही नाही, असं कसं, आम्ही विषय सुखाने आम्हाला भोग मिळतो, भोगाने आम्हाला सुख किंवा आनंद मिळतो, पण ते स्थिर नाही ना, कारण ते नित्य नाही, ते परत काही वेळाने ते परत अनित्य आहे, म्हणून ते काही खरं सुख नाही असं. म्हणून आता पुढचं
आता असा जो अयुक्त पुरुष आहे, अयुक्त किंवा ज्याचं चित्त स्थिर नाही असा, हां, त्याची आता अवस्था 67व्या श्लोकात सांगितलेली आहे. हे जे 2 श्लोक आहेत 66 आणि 67, हे नकारात्मक आहे. म्हणजे असं जर चित्त स्थिर नसेल, जर बुद्धी सम नसेल, तर काय होतं हे पुढच्या श्लोकात पुन्हा तसंच सांगितलेलं आहे. इंद्रिय, इंद्रियाणाम हि चरताम यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञाम वायुर्नावमिवांभसी. तर याचं अन्वय असा आहे, ही म्हणजे कारण की, चरताम, चरताम म्हणजे आचरण करणारी, विहार करणारी, किंवा अनुभव घेणारी, अनुभव घेणारं, यत ज्याचं मनहा मन अनुविधीयते, म्हणजे ज्याचं मन इंद्रियाच्या मागे मागे, अनु म्हणजे फॉलो करतं, हां, ज्याचं मन हे इंद्रियांना फॉलो करतं. वास्तविक अपेक्षा काय आहे की आपण आहोत आत्मस्वरूप, आपल्या आत्मस्वरूपामध्ये आपल्या अधीन मन पाहिजे आणि मनाच्या अधीन इंद्रिय पाहिजे. पण इथं उलटा प्रकार आहे. जो अस्थिर मनुष्य आहे त्याचं कसं असतं, इंद्रिय त्याच्या मनाचा ताबा घेतात आणि मन त्याच्या आत्म्याचा म्हणजे ताबा घेतं, आणि मन म्हणतं देह म्हणजेच तूच आहे, तू म्हणजे तू आत्मा वगैरे कोणी नाही, तू म्हणजे देह आहे. आणि त्यामुळे म्हणजे पूर्ण उलटी गंगा वाहते इथं. त्यामुळे इथे छान म्हटलेलं की इंद्रियाणा यत मनहा अनुविधीयते, म्हणजे इथं इंद्रिय म्हणजे इंद्रिय ही खरी मनाची गुलाम पाहिजे आणि मन हा आत्म्याचा गुलाम पाहिजे. तर इथं उलट इंद्रिय मनाला फरफटत नेतात. इंद्रियाणाम ही चरताम यात मनहा अधुवित येते, मन फरफटत जातं इंद्रियांच्या मागे. तिथे मग काय होतं, तत्, तिथं अस्य प्रज्ञा, अशा जीवाची जी प्रज्ञा आहे, प्रज्ञा म्हणजे खरं तर प्रज्ञा म्हणजे जी निरिध्यासन म्हणजे अंतर्मुख होण्याची जी बुद्धी आहे तिला आपण प्रज्ञा म्हणतो. तर ती बुद्धी पण त्याची कशी होते, करायला तो जातो अगदी, म्हणजे तो साधक, त्याला इच्छा पण असते की मला काहीतरी साधना करायची आहे, पण काय करणार, इंद्रिय मनाला फरफटत नेतात आणि मन मग बुद्धीचा ताबा घेतं, प्रज्ञेचा ताबा घेतं, आणि मग हां, वायू अंभसी नावम इव हरती, जसा वायू म्हणजे जसा वारा, अंभसी, अंभसी म्हणजे पाण्यामध्ये, म्हणजे नदीमध्ये, पाण्यामध्ये, सरोवरामध्ये, हां, अंभ म्हणजे पाणी, पाण्यामध्ये किंवा समुद्रामध्ये, नावम इव हरती, जसा वारा नावेला आपल्या जोराने हवं म्हणजे जिकडे हवं तिकडे घेऊन जातो, म्हणजे नावाड्याचा त्या नावेवरती ताबा राहत नाही, बरोबर. वायू वारा जसा नेईल तसं ती नाव त्याच्या मागे फरफटत जाते. तसं इंद्रिय मनाला, मन प्रज्ञेला आणि प्रज्ञा आत्म्याला फरफटत नेतात. मग त्याचं म्हणजे त्यामुळे मन आत्मरूप होणारच कसं, समाधी योग होणारच कसा, असं समजलं. हो. तर इथं म्हणजे हो सर. एकमेकांशी संबंध किती छान जोडलेला आहे बघा. इंद्रिय मन, मन बुद्धी, बुद्धी आत्मा. हे नेहमी म्हणजे लक्षात पाहिजे आपल्या की खरं अपेक्षित असं आहे की इंद्रिय ही सगळ्यात खालची लेवल पाहिजे, पण म्हणजे नोकर सगळ्यात खालचे, पण ते जेव्हा फरफटत नेतात, जसं एखाद्या कंपनी असेल, त्याच्यामध्ये एम्प्लॉईज किंवा वर्कर्स, त्याच्यावरती एम्प्लॉई म्हणजे ऑफिसर्स, ऑफिसर्सच्या वरती मॅनेजर्स, आणि मॅनेजरच्या वरती कोण, एक्झिक्युटिव्ह कोणी जो असेल तो, नाही का. तर इथं ते वर्कर्स त्याला, त्या कंपनीला जर फरफडत नेत असतील तर त्या कंपनीची काय अवस्था होईल, तसं नाही का. तर तसं आपलं बऱ्याचदा होत असतं, नाही का. इंद्रियाच्या मागे जे लोक धावतात त्यांचं अशी अवस्था होते. म्हणजे ज्याला साधना करायची आहे, साधक ज्याला व्हायचं आहे, त्याला सगळ्यात पुन्हा पुन्हा म्हणजे बघा, पूर्ण या दुसरा अध्याय जो आहे
बरोबर. पहिले 10 श्लोक त्याच्यामध्ये अर्जुनाचे प्रश्न, श्रीकृष्णाचं थोडक्यात उत्तर, नंतर मग श्लोक 11 ते 30 सांख्ययोग. सांख्ययोगानंतर 31 ते 38 स्वधर्म पालन. बरोबर. नंतर मग स्वधर्म पालनानंतर 53व्या श्लोकापर्यंत आपण बघितलं निष्काम कर्मयोग, आणि त्याच्यानंतर 54व्या श्लोकांपासून हे स्थितप्रज्ञाची, म्हणजे शेवटी नक्की काय स्थितप्रज्ञाची लक्षण आहेत. आणि इथं सगळा भर कृष्णाने पुन्हा 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 इंद्रियांवरती दिलेला आहे सगळं. बरोबर. म्हणजे इंद्रिय जर नियंत्रित कराल तर सगळं काही आहे, इंद्रिय जर नियंत्रित नाही केली तर काही नाही असं. पुढचा श्लोक इंद्रियांबद्दलच आहे. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस् तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पुन्हा हे प्रज्ञा प्रतिष्ठिता. प्रज्ञा ही प्रतिष्ठित म्हणजे उत्तम रीतीने स्थिर कशी होईल आत्मस्वरूपामध्ये. तस्मात म्हणून हे महाबाहो, म्हणजे अर्जुना, हे अर्जुना, तस्मात म्हणून, यस्य ज्याची इंद्रियाणी, ज्याची इंद्रिय, इंद्रिय अर्थेभ्य. ते इंद्रिय अर्थेभ्य म्हणजे काय? इंद्रिय म्हणजे इंद्रिय, त्याचा अर्थ म्हणजे विषय. इंद्रियाचा जो विषय आहे त्याला म्हटलं जातं इंद्रियार्थ. ज्याची इंद्रिय इंद्रियार्थेभ्या, आता ही पंचमी आहे ना, चतुर्थी नाही, पंचमी आहे. इंद्रियार्थेभ्या म्हणजे विषयांपासून. म्हणजे आता इंद्रियांचा परत अजून एक खालची लेवल कुठली? इंद्रियांची विषय. बरोबर. आधीच्या श्लोकात आपण इंद्रियापर्यंत बघितलं होतं, पण इथे कृष्ण त्याच्याही पुढे गेलेला आहे. तर इंद्रियाला कोण फरफटत नेतं? इंद्रियांना विषय फरफटत नेतात. बरोबर. त्यामुळे इंद्रिय ज्याची त्यांच्या विषयापासून सर्वशः निगृहीतानी, पूर्णपणे निग्रह केलेली असतात. इंद्रिय विषयाला अजिबात भीक घालत नाहीत. बरोबर. म्हणजे माझं जीभ हे माझं इंद्रिय आहे, पण माझी जीभ, तिचं विषय काय? इंद्रिय. जिभेचा विषय चव. तर माझी जीभ ही जर चवीला अजिबात भीक घालत नसेल तर त्याचा अर्थ माझा जिभेवर निग्रह आहे. बरोबर. असं. तर आणि अशाच बाकीची पण इंद्रिय, डोळे, कान, त्वचा, म्हणजे घ्राण म्हणजे नाक वगैरे. तर सगळ्या इंद्रियांचं म्हणजे ती इंद्रिय जर त्यांच्या विषयाच्या अधीन नसतील किंवा विषय त्यांना फरफटत नेत नसतील तर त्यांना आपण म्हणतो की इंद्रिय निग्रह त्याचा झालेला आहे असं. आणि असा जो निग्रह करतो तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता भवती. म्हणजे अशा इंद्रिय निग्रह केलेल्या स्थिर माणसाची बुद्धी, किंवा बुद्धी नव्हे, बुद्धीच्या पलीकडची प्रज्ञा, म्हणजे त्याचं निदिध्यासन किंवा ध्यान करण्याची शक्ती, ती प्रज्ञा ही प्रतिष्ठित आहे, म्हणजे उत्तम रीतीने स्थिर आहे असं. म्हणजे प्रज्ञा की जे आपलं अंतिम ध्येय, की पूर्णपणे आपण आत्मस्वरूपात स्थित होणं. पण त्याची चावी किंवा त्याची गुरुकिल्ली कशाच्या हातात आहे? इंद्रियांच्या हातात आहे. का बरं? कारण इंद्रिय जर विषयांच्या मागे फरफटत गेली तर आपली इंद्रिय, म्हणजे इंद्रिय विषयांच्या मागे फरफटत जातील. त्यामुळे मग मन इंद्रियांच्या मागे फरफटत जाईल. मग मनामुळे बुद्धी जाईल, बुद्धीने आपली प्रज्ञा पण कामात जाईल, आणि असं सगळं मग हे होईल. समजलं? पुन्हा पुन्हा म्हणजे तसं म्हटलं तर पुनरुक्ती नाहीये, पण भगवान श्रीकृष्ण वेगवेगळ्या पद्धतींनी इंद्रिय निग्रह किंवा इंद्रियच आणि इंद्रिय विषय हेच कसे महत्वाचे आहेत, म्हणजे सगळ्यात महत्वाचं साधनेमध्ये, योग मार्गात किंवा ज्ञानमार्गात, दोन्ही इंद्रिय निग्रह हाच कसा सगळ्यात महत्वाचा आहे, बेसिक, हे सांगतायत पुन्हा पुन्हा.
बरोबर. सध्याच्या सध्याच्या युगात म्हणजे अगदी आता अमुक इतका वेळ मी मोबाईल बघणार नाही किंवा टीव्ही बघणार नाही, हा निग्रह करणं कठीण आहे हम्म. बरोबर. असं म्हणता येईल ना. असा एक मी विचार यावर करत होतो, याची म्हणजे या शिकवण्याची तयारी करताना. तर माझ्या मनात एक असा विचार आला. तो मी उद्या दिन ती वर्कशीट एक मी बनवणार आहे सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी. हां, प्रत्येक इंद्रिय आपली, ओके, त्या इंद्रियांचे विषय काय, हं, आणि त्या विषयांची आसक्ती कुठल्या कुठल्या प्रकारची होऊ शकते. उदाहरण समजा, हां, जीभ, डोळे, नाक, कान वगैरे वगैरे, त्वचा, आणि त्यांच्या कुठले कुठले मोह होऊ शकतात. त्यापे आणि मग आपण त्यात भरायचं आहे की सध्या मला कुठले कुठले मोह आहेत, आणि एक असं लिमिटेड गोल घ्यायचं आपण, अगदी फार मोठं नाही, छोटंसं, की एवढा एवढा मी निग्रह करेन असं, नाही का? कारण आपण हा गीतेचा अर्थ ज्या अर्थी शिकतो आहोत. आधी बऱ्याच लोकांनी आपल्या इथल्या गीता ज्यांची पाठ आहे किंवा वाचनात आहे, पण आता आपण त्याच्या अर्थामध्ये डीप डाईव्ह घेतोय. पण नुसता अर्थ समजून काय उपयोग? तो जर आपण थोडा तरी आचरणात आणायला हवा, नाही का? नाही तर नुसता अर्थ समजून, खरंय. नाही तर मग ते पालथ्या घड्यावर पाणी होणार, नाही का? तर बरोबर सर. बरोबर सर. गीता कळते गाता गाता, हा. जीवन जगता. ते प्रत्यक्षात पाहिजे आलं. हां, तर खरे. म्हणजे काही काही खूप मोठं गोल नाही घ्यायचं आपल्याला, हां, की जे अगदी खूप हा, कठीण म्हणजे आहे ते. आता मी म्हंटल तसं की आता मी एक सकाळचे काहीतरी 12 वाजेपर्यंत मोबाईल बघणार नाहीये किंवा निग्रह केला हो. काहीतरी. तर आणि तो जो निग्रह शक्ती जी आहे, आपली निग्रहाची शक्ती, ती मग हा, आपल्याला एकदा कॉन्फिडन्स आला की मी 2 तास दूर राहू शकतो, म्हणजे हा, नको हा, 4 तास, म्हणजे मग ती शक्ती मग आपल्याला हळूहळू हा, वाढवत न्यायची असं. हा, आणि असं हा. प्रत्येक इंद्रियाच्या बाबतीत आपल्याला करता येईल असं. करता येईल. तुमच्या हो. प्रत्येक इंद्रियाला कशाची आसक्ती हे तुम्हालाच माहितीये ना जास्त. त्यामुळे बरोबर तुम्हीच बरोबर. त्याच्यावर कंट्रोल करायचं. बरोबर. आता एखाद दिवशी मी गोड खाणार नाही अजिबात. हम्म. म्हणजे आणि मग डायबेटीस आणि असं नसतो पण असं काही. हं. किंवा मग इथं आपल्याला जे आपण म्हणतो ना, की आता उदाहरणार्थ कोणी म्हणतं, कोणी व्रत, वैकल्य किंवा हा, हा. उपास, तापास, हे आपल्या उपास तापास. मार्गात, किंवा इव्हन इस्लाम धर्मामध्ये पण तिथे ते रमजान, रोजे वगैरे असतात. म्हणजे त्यांचे ते उपासनेची ती पद्धत आहे समजा. पण ते का सांगितलेलं आहे त्याचं महत्त्व कळतं, की हो हो. चातुर्मासात सर असतं की आपल्याकडे. हा हो. अगदी तेच तसंच, म्हणजे सगळ्याच्या ह्याच्यात ते व्रतवैकल्य आणि उपास तपास याचं महात्म्य, म्हणजे याचं महत्त्व काय, आणि त्याचा उद्देश काय, हे नुसतं आपलं हो. म्हणजे हा हा. त्रास द्यायचा म्हणून त्रास घ्यायचा असं नव्हे, तर नाही त्यांनी नाही. असं. हं, ठीक आहे. या न बोलता पूजा करायची असते तसं तो पण एक हेच आहे. सर या दृष्टीने एक विचार करता, सपोज मला कडू आवडत नाही, माझ्या हां, इंद्रियांना हा, ते आवडत नाही, मी खात नाही, तर मी हां. ते हा. खाऊ असा निग्रह होऊ शकतो का? दोन्ही दोन्ही दोन्ही. म्हणजे जसं मी म्हटलं ना, पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय, की एक म्हणजे मला गोड खूप आवडतं, मला गुलाबजाम आवडतो, म्हणून मी कुठेही बघितलं की मी तो खाणार, गुलाबजाम म्हणा, लाडू म्हणा, गोड म्हणा, काही. ती झाली आसक्ती. आणि विरोधी आसक्ती म्हणजे काय, म्हणजे त्याचा विरोध म्हणजे काय, की मला कडूचा किंवा म्हणजे तिटकारा आहे समजा, उदाहरणार्थ, म्हणजे अगदी मी एक्स्ट्रीम उदाहरण देईल, की गोमूत्र, हं, तर मला गोमूत्र म्हणा किंवा त्याचा तिटकारा आहे मला, बरोबर. पण वास्तविक त्यात तिटकारा करण्याजोगं काय आहे, नाही का? किंवा अगदी कडू कारलं, ते पण मी कसा कसा खाऊ शकलो पाहिजे ना, नाही का? हम्म, काय काय होणार आहे शेवटी, नाही का? हम्म, हम्म. तर ते दोन्ही म्हणजे तसा दोन्ही गजानन. हां. हम्म, हम्म, हम्म. नाही. गजानन महाराजांचं याच्यामध्ये आहे ना चरित्र. त्यांनी सगळं एकत्र कालवलं जेवण, म्हणजे सगळ्या चवी ढवी एकत्र करून खाल्लं. हो हो. सगळं त्यांच्या ताट त्यांनी कसं भाज्या इंद्रियावर गोड. कंट्रोल केलं ना, की हा? त्यांना भरपूर फोर्स करून खायला घातलं आणि त्यांनी ते ओकलं आणि त्याच्यावर वासना हे करू नये म्हणून त्यांनी परत ते ओकलेलं हा, परत खाल्लं त्यांनी. परत कर. ते रामदास स्वामींचं पण तसंच एक सांगतात, पण ते हो, सगळ्या रामदास चवी ढवी स्वामींचं मिक्स बरोबर. करून
हा हा म्हणजे तेच शेवटी म्हणजे हा जो राजेशने जो प्रश्न विचारला तर हा त्यांचं इंद्रिय तेच आहे की निग्रह हा म्हणजे नाही म्हणजे दोन्ही प्रकारचं आहे जे जे मला हवं तेच त्यागणे आणि जे जे हा ज्याचा मला तिटकारा घृणा आहे तर ते हा त्याविषयी हा पण माझ्या मनात म्हणजे असं की आसक्ती नाही म्हणजे परत पण म्हणजे काही भावना उत्पन्न न होणे त्याविषयी पण हा हा तिटकारा हा तोही दूर करणे हा पण इंद्रिय निग्रहाचाच भाग आहे तसं असं हा हा हम्म. जसं म्हणजे उदाहरणार्थ की मला चांगल्या अजून मऊ गादीवर झोपायला आवडतं. हम्म. तर ते ते कमी करणे पण त्याचबरोबर मला थंड फरशीवर म्हणजे उदाहरण देतो मी अर्थात आता हे सगळं एकदम होणार नाही म्हणजे आपल्या वय आणि बाकी सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन करायला पाहिजे अर्थात साहजिकच पण हळूहळू तो इंद्रिय निग्रह जो आहे तो आपल्याला वाढवत नेता आला पाहिजे असं नाही का हम्म. असं बरोबर आहे. ठीक आहे. मुळात राग कमी केला पाहिजे. तेच पुढचा तर श्लोक अजून एक विचारू का? हा हा बोला अदिती एक हा जीभ हे इंद्रिय आहे ना, तर त्याविषयी समजा आपल्याला लिहायचं असेल की तुम्ही आता आपण वर्कशीट करूया. हम्म. तर मग जिभेच्या बाबतीत आपण हे लिहू शकतो का की मी असा निग्रह करणार आहे की मी कोणाच्याही विरुद्ध बोलणार नाही किंवा कोणाची कंप्लेंट आजपासून करणार नाही. म्हणजे अगदी मला नाही टीका पटलं तर करणे. मी ते गप्प बसेन, असं हा आपण करू म्हणजे शकू का? असं बरोबर आहे म्हणजे जिभेचा दुसरा एक जो म्हणजे माझ्या विषय आहे जिभेवर मी ताबा ठेवीन असं. हा म्हणजे तो जिभेचा ताबा दोन्ही प्रकारचा आहे एक तर चवीच्या बाबतीत आणि दुसरं चवीचा बोलण्याच्या आहे हा. बाबतीत हा म्हणजे मी म्हणजे दोन्ही एकतर म्हणजे जसं मी म्हटलं ना एक निगेटिव्ह आसक्ती आणि एक पॉझिटिव्ह आसक्ती तर अशा दोन्ही आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं आहे प्रत्येक इंद्रियाचं आणि हा दोन्हीचं त्यापैकी एक छोटं गोल आपण ठरवायचं आपलं आपणच असं हम्म. नाही का असं एक म्हणजे ते करता आपण येईल जिभेच्या बाबतीत आपण लिहू शकतो ना असं. हो हो हा. म्हणजे कोणाचा राग पूर्वीच्या काळी लोक मौन व्रत धारण करत होते ना सर बरोबर ना हो जेवताना. हा. हो तेच ना म्हणजे हा. स्त्रियांना तर ते खूपच कठीण होईल व्रत म्हणजे नाही का असं. पण तरी सर म्हणजे हा एक निग्रह पण चांगला आहे ना की प्रयत्न करायला हरकत नाही असं. अगदी ठीक आहे पुढचा श्लोक हा बघूया आपण ठीक. याने नाही याने एक ऍड करायचं होतं. हॅलो हा आणि एक हा ऍड करायचं होतं. मौन हे जिभेचं नको मनाचं पण पाहिजे. हो हो नाही नाही तर मन तुम्ही मन तोंडाने मन बोलणार नाही मन पण मनातल्या मन मनात नाही नाही बोलत. नाही 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 कसं आहे की इंद्रिय हा म्हणजे मन तर हे इंद्रियांचा राजा आहे बरोबर मन हे जसं आपण कंपनीमध्ये एखाद्या मॅनेजर असतो ना तसं मन हा मॅनेजर आहे मन मॅनेजर असं आणि इंद्रिय त्याच्या खालचे हे आहेत काय कामगार आहेत त्यामुळे मनाला तर पाहिजेच प्रश्नच नाही पण पण असं आहे इथं मनाचाही कंट्रोल एकदा तर इंद्रियांवर कंट्रोल केला ना तर मनावर कंट्रोल होतोच असं इथं म्हणतायत असं हम्म. कळलं. हा ठीक आहे तर थँक्यू सर. 69वा श्लोक या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः सर्व भूतानां म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांची या निशा जी रात्र आहे तस्यां म्हणजे तिच्यामध्ये संयमी म्हणजे जो संयम ज्याला इंद्रिय संयम आहे आत्मसंयम आहे असा जागृती अशा रात्रीमध्ये तो जागरूक राहतो किंवा जागा असतो यस्यां भूतानी जागृती आणि जेव्हा किंवा ज्या अवस्थेमध्ये सगळी प्राणीमात्र भूतानी म्हणजे प्राणीमात्र जीवजंतू सगळे जागृती जागी राहतात सा पश्यतः ती बघितल्यावरती मुने हे निशा किंवा तिला मुनी लोक मुनी म्हणजे ज्याचं मनावर ताबा आहे नियंत्रण आहे संयमी आहे तो त्याला तो निशा बघतो म्हणजे त्याला तो रात्र समजतो म्हणजे हा शब्दशः जो अर्थ आहे ना याचा कळलं नाही हा काय ते हे कळलं नाही सर मला रिपीट करता का? हा सांगतो की या श्लोकात भगवान असं सांगतात
की जेव्हा सगळी प्राणी मात्र सगळं जग किंवा सगळा व्यवहार हा जेव्हा रात्र असते त्याची जेव्हा रात्र असते तेव्हा योगी किंवा संयमी जो आहे तर तो जागा असतो. हम्म. आणि जेव्हा सगळं जग किंवा सगळे व्यवहार सगळे प्राणी मात्र जागृती म्हणजे व्यवहार सुरू करतात त्यांच्या व्यवहारात असतात नित्याचे, तेव्हा मात्र हा किंवा त्या वेळात हा मुनी त्याची ती रात्र असते. तर याचा शब्दशः अर्थ घ्यायचा तर असं म्हणता येईल, म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे का की सगळे जेव्हा जागे असतात दिवसा तेव्हा हा झोपतो आणि जेव्हा सगळे जेव्हा झोपलेले असतात तेव्हा हा जागा असतो, हा निशाचर आहे, असं म्हणायचं आहे का? तर नाही. तर इथं त्यांना असं म्हणायचं आहे की जेव्हा इथे मी सूर्याचं किंवा अजून एक मी अत्यंत व्यावहारिक उदाहरण देईल. रेड लाईट एरिया माहिती आहे आपल्याला, बरोबर? तर जो रेड लाईट एरिया असतो नाही का, तिथं काय असतं, दिवसभर तिथे शांतता असते. आणि तिथं त्यांचा दिवस कधी सुरू होतो म्हणजे आपण कधी आपल्याला कोणाला अनुभव असायचं काही कारण नाही आहे, पण जे आपण ऐकलं वाचलं त्यावरनं सांगतो किंवा पिक्चरमध्ये वगैरे बघितलं त्यावरनं की त्यांचा दिवस संध्याकाळी सुरू होतो, कारण त्यांचा सगळा व्यवहार जो असतो तो सगळा रात्रभर चालू राहतो. रात्र सरत आली की त्यांचे व्यवहार थंडावतात, बरोबर? म्हणजे ते जे एक जग आहे, बरोबर, रेड लाईट एरियाचं किंवा गुन्हेगारीचं म्हणा, बरोबर, तर त्यांचा दिवस कुठला? रात्रीचा त्यांचा दिवस असतो. आणि आपले जे सामान्य लोक असतात त्यांचा दिवस ही त्यांची रात्र असते, बरोबर? तसंच थोडंसं इथं कृष्णानं म्हणायचं आहे की जेव्हा सगळे लोक अज्ञानी लोक जे व्यवहार करत असतात, व्यवहार म्हणजे काय, त्यांचं आपलं अविद्यारूप काय त्यांचे ट्रान्झॅक्शन्स करत असतात की ज्याच्यात काही पडलेलं नाहीये. म्हणजे तर तेव्हा हा योगी म्हणजे तेव्हा जे व्यवहार करत असतात तेव्हा तो त्यांच्यापासून त्याची ती रात्र असते, म्हणजे काय, त्या व्यवहारापासून तो पूर्ण अलिप्त असतो, समजलं? आणि जेव्हा असे जेव्हा त्यांचे व्यवहार म्हणजे असा व्यवहार जेव्हा त्यांचा थांबतो, बरोबर, किंवा जेव्हा त्यांचा व्यवहार बंद होतो तेव्हा याचं आत्मज्ञान किंवा तो आत्मस्वरूपात तो मग्न असतो. म्हणजे याची जागृती, योग्याची जागृती म्हणजे त्यांची रात्र. कारण काय, योगी जो म्हणजे आत्मज्ञानात जेव्हा तो जागृत असतो तेव्हा ते अज्ञ लोक त्या अवस्थेमध्ये त्यांना ते कळतच नाही, ते झोपलेले असतात. आणि ते जेव्हा अज्ञपणाने किंवा सांसारिक गोष्टींची चर्चा करत असतात तेव्हा तो अलिप्त असतो. अलिप्त असतो म्हणजे तेव्हा तो थोडक्यात त्याची रात्र असते, म्हणजे तो झोपी म्हणावे पण तो त्याच्यात पडतच नाही, तो व्यवहारात पडत नाही. तो म्हणजे त्याची ज्ञानी अवस्था आणि अज्ञानी अवस्था. सामान्य लोकांचा व्यवहार म्हणजे ती अज्ञान अवस्था. त्या अज्ञान अवस्थेत हा अलिप्त असतो, म्हणजे त्याची ती रात्र असते. आणि सामान्य लोक जेव्हा झोपी जातात किंवा काही करत नाही, व्यवहार करत नाही, तेव्हा मात्र तो किंवा हा जेव्हा आत्मज्ञानात मग्न असतो तेव्हा बाकीचे लोक झोपलेले असतात, कारण त्यांना त्याचं ज्ञानमार्गात ते प्रवेश करूच शकत नाही, त्यांना त्याचं महत्वच कळत नाही. त्यामुळे याचा दिवस ती त्यांची रात्र, त्याचा दिवस ती यांची रात्र, असं समजलं? म्हणजे इथं कळलं सर. खालची ओळ जी दिलेली आहे की आत्मज्ञान ही सर्व भूतांची रात्र, पण त्यात ज्ञानी जागतो. आणि व्यवहार दशा हा सर्व भूतांचा प्राणीमात्रांचा दिवस, पण ती ज्ञानी पुरुषाची रात्र, म्हणजे ज्ञानीपुरुष तिथं अलिप्त असतो व्यवहारामध्ये. आणि आत्मज्ञानामध्ये सगळं जग अलिप्त असतं, पण हा मात्र तिथे ऍक्टिव्ह असतो आत्मज्ञानामध्ये, आत्मचिंतनात, आत्मध्यानात, असं. समजलं?